नसतं, अगदी 10 लाखाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा नसतं तेवढं शेलघर प्रीमियर लीग मध्ये दिलंय. काय म्हणाल आयोजकांबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? खरे तर 30-40 वर्षाची परंपरा या स्पर्धांना शेलघरच्या आहे. पूर्वीपासून एकत्र खेळायचो आम्ही आणि आता हे नव्या फॉर्मॅटमध्ये अतिशय सुंदर असं आयोजन गदा दिल्यात. खरं गदा तर माझा ना पाहुण्यांना द्यायला पाहिजे होते, अरुण शेटला यांना त्यांना. हे मॅन ऑफ द मॅच देण्यापेक्षा ही आठवण राहिली असती बा, हे पूर्वीचे आमचे खेळाडू आहेत सगळे अध्यक्ष वगैरे. पण सुंदर आयोजन. मॅच ऑन करा, लवकर स्टार्ट करा. आणि अतिशय ऊन वाढलेला आहे. नियम शेलघरचे सर्वांना माहीत आहे का पटापट टायमिंगवर संपला पाहिजे, नाहीतर संघ बाद. काय झाला बॉलरला, अंपायर स्टार्ट. तर सनी बघत आहे आता, तुम्ही तयारी करा. कॉमेंट्री सांगताना बरेच आमचे इथं वर्ष गेलेले आहेत. प्रशांत ठाकूर आमदार सुद्धा सातत्यानं इथं कॉमेंट्री सांगण्यासाठी नवयुगच्या निमित्तानं यायचे. आणि आता सुंदर मैदान आहे, चांगलं आहे. आता सचिनला सांगितलं ग्रीनरी करा, बाजूला तलाव आहे, तलावाच्या बाजूला मैदान दिलं. पण आलशी एवढे आहेत ना, समोर तलावाच्या बाजूला मैदान यासाठी दिलं का पाणी मारा आणि मैदान चांगलं करा, शिवाजीनगरपेक्षा चांगलं मैदान होऊन जाईल. चला मॅच ऑन स्टार्ट करा आणि कॉमेंट्रीवर तुम्ही चार्ज घ्या. चला, थँक्यू सो मच. यस, मॅच ऑन. आणि करूया जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सुरुवात. धुलीबंधन चषक शेलघर प्रीमियर लीग, पहिला बॉल. तत्पूर्वी श्रीधर शेठ भगत यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं सुद्धा नेहमीच मोलाचं सहकार्य लाभतं या स्पर्धेसाठी. सहर्ष स्वागत आहे आपलं सुद्धा श्रीधर शेठ. अबू शेठ भगत, प्रल्हाद शेठ भगत यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. त्यांचं सुद्धा नेहमीच मोलाचं सहकार्य. पहिलाच बॉल यष्टीरक्षकाच्या कदाचित हाताला चाटून गेला असावा. शॉर्ट दरम्यानला बीट करत बॉल चाललाय. आणि होते डान्सिंग अंपायर साई माट्या. आज खरं तर माट्यासाठी प्रत्येक सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. खरं तर जेव्हा जेव्हा ते ऍक्ट करतील आज दिवसभरामध्ये, खरं तर कलाकाराला टाळ्यांचा प्रतिसादच आवश्यक असतो आणि तो सर्वांनी द्यायचा आहे. सचिन शेटघरे साहेब, आपण मंचावर या. कटकण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप, हा चेंडू निघून गेला. विकेट कीपरकडे डॉट बॉल. सचिन शेटघरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सगळ्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. मंडप डेकोरेटर्स असतील, त्याचप्रमाणे 50 प्लेयर्सना सुद्धा संपूर्ण जर्सीज असतील, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्यात. सचिन शेटघरे त्यांचं नेहमीच मोलाचं सहकार्य लाभतं. कव्हर्सला हा बॉल बीट केला, एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं टायमिंग आहे. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4. थँक्यू साई. चला, जोरदार टाळ्या होऊन जाऊ एकदा माटे अंपायर साठी. कारण रणरण तर ऊन आहे आणि त्याच्यामध्ये मात्र ते परफॉर्मन्स करतात, सोपं नाहीये. दयानंदजी भगत साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा सन्मान केला जाईल अरुण शेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते. दयानंदजी भगत साहेब, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर दयानंदजी भगत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सनीचा, यावेळेस मात्र फसलाय. डॉट बॉल. पहिला चेंडू चांगला पडला होता खरं तर सुयश भगतचा. आउटसाइड एज लागली होती आणि तिथून जी सुरुवात झाली धावांची, त्यानंतर आणखीन एक चौकार मारला सनी भगतनं. 8 डाबा धाव फलकावर आहेत नाईट रायडर्स टीमच्या. टॉस जिंकला योयो रायडर्स टीमनं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिलं षटक सुरू आहे. सुयश भगत इथे सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण गलीमध्ये होत असताना तोपर्यंत मात्र एक रन क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
धावफलकावर धाबा बिनबाद 9 धाबा धावफलकावर. प्रवीण दादा भगत त्याचप्रमाणे निलेश दादा भगत दोन्ही मान्यवर त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण मंचावर या. सचिन शेठ घरत साहेब आपण सुद्धा मंचावर या. आमचे स्कोरर प्रणय मात्रे आणि रोहित सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. या स्पर्धेच्या ऑक्शन सोहळ्यासाठी जरूर रोहित होते. चला स्पीडअप करत राहा कारण आज उशिरानं आपण खेळतोय. सनी भगत आणि तन्मय भगत अशी जोडी आहे सलामीची. सुयश भगतच्या पहिल्या ओव्हरमध्ये 9 धाबा आल्यात. दुसरं षटक आखूड टप्प्याचा बॉल हुक केलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सनी भगतच्या बॅट मधून येतो या स्पर्धेतला पहिला षटकार. अशोकजी भगत यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. भाई पंधारजी भगत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय या मुख्य व्यासपीठावर. आज त्यांचाही खेळ पाहायला मिळेल. चांगले फलंदाज आहेत खरं तर शेलगरचे. कित्येक वर्ष खूप योगदान चांगलं दिलंय त्यांनी. राजू दादा आणि शिवाजी दादा त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण पुढे यावं. ओ माय गॉड सावकाश जपून, काहीही आपल्याला आवश्यकता नाहीये. अतिरिक्त जास्त एफर्ट्स घेऊ नका कारण थोडासा अडथळा त्याला आला जरूर परंतु दुखापत होईल एवढंही अजिबात ट्राय करू नका. एवढी गरज नाहीये. जपा स्वतःला हीच विनंती आहे. ऊन सुद्धा जास्त आहे. जेव्हा जेव्हा खेळाडूंना पाण्याची मागणी जाणवेल, जेव्हा जेव्हा थोडंसं वाटेल आपल्याला अस्वस्थ वाटेल, पंचांच्या निदर्शनास आणून द्या. आपण लगेचच पाण्याची व्यवस्था करू. तेव्हा खेळाडूंना विनंती आहे, ऊन जरा जास्त आहे. थोडंसं तरी वाटलं तुम्हाला की मला त्रास होतोय लगेच बाहेर या सावलीमध्ये. तुमचे शिवाजी दादा त्याचप्रमाणे राजू दादा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. ड्राईव्ह केला. बॉल बॅक ट्राऊ लॉंग ऑफ कडे जात असताना एक रन मिळेल. निलेश दादा आणि प्रवीण दादा दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावर या. आपलंही सहर्ष स्वागत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 धाबा आल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अस्मित घरत
हो, डेड बॉल अनोख्या स्टाईल मध्ये माझे अंपायर बॉल हातामधून निसटला. अस्मित यांच्या नेक्स्ट मॅच सुद्धा आपण रेडी राहा, सज्ज राहा. पुढचा सामना सुद्धा जो असेल आर्चिस एंटरप्राइजेस आणि सी कंपनी या दोन्ही टीम्स मध्ये. बॅकफुटवरून पूल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला इनफिल्ड मध्ये फिल्डर आहे त्यामुळे कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. सनी भगत आतापर्यंत आपण पाहिलं तर 2-3-4 चौकार सनी भगतच्या बॅटमधून. एक षटकार आलाय. हेमंतजी भगत यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. फिरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडासा फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पहा पहा, हीच तर खरी मजा आहे. माझ्या अंपायर यस, व्हाईट बॉलचा इशारा अनोख्या स्टाईल मध्ये. गुड जॉब माट्या. आणि काल बाळाकडू यांना सुद्धा विनंती आहे, पण सुद्धा मंचावर या. आपलं सुद्धा सरचं स्वागत आहे. सुस्वागतम. फ्लिक करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र, परंतु कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही. इकडे मात्र अजून एक लेग स्टिकच्या बाहेरून चाललेला चेंडू स्वैर ठरवलाय पंचांनी. आणखीन एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये. धावसंख्या हळूहळू पुढे निघाले. सलामीची जोडी सुरक्षित आहे. ब्रेक थ्रू देण्याच्या तयारीमध्ये जरूर असतील योयो. लोवर फुल टॉस बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंटला पोहोचलाय. त्या ठिकाणी दुसरी रन सहजतेने कंप्लीट होईल. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्हाला चेंडू उचलता आला नाही ना, तर आणखीन एक धाव पूर्ण होणार. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल. स्कोर 30 या आकड्यावर. 30 ऑन द बोर्ड. नेक्स्ट मॅच आर्चिस एंटरप्राइजेस आणि सी कंपनी. आपापले स्क्वॉड आपण रेडी करा. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय. फाईन लेगच्या वरतून खेचलाय. धमाकेदार स्ट्रोक. बॉल सी मारेशा पार. सनी भगत यांच्या बॅटमधून षटकार. विनंती करतो की आपण सुद्धा मंचावर या, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. सन्माननीय गोपाळ शेठ भगत साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे शेलकर प्रीमियर लीग मध्ये. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण मंचावर या. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. प्रीतमदादा भगत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. लेफ्ट केला होता बॉल. पहा पहा, अनोख्या अदा तुम्हाला पाहायला मिळतील आज. मन खुश होईल आज संध्याकाळपर्यंत तुमचं. गावठणचे अंपायर आहेत साई, अर्थातच माटे अंपायर सुप्रसिद्ध. आणि आय थिंक पहिल्या पर्वामध्ये माटे अंपायर या ठिकाणी होते स्पर्धेमध्ये. अकूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून खेचलाय. आणखीन एक टोला सनी भगतचा. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 43 धावा. स्वप्नील केरात यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमचे मिस्टर बंटी, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. गोपाळ शेठ भगत यांना सुद्धा विनंती आपण मंचावर या. गोपाळ शेठ आपणास सुद्धा विनंती आपण मंचावर या. आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर 43 विदाउट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम नाईट रायडर्स. यो रायडर्सला मात्र काहीतरी करावं लागेल मैदानामध्ये. चला स्पीडअप करत राहा, हीच विनंती आहे. वेळ नको आपल्याला. पटापट खेळा. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय डान्सिंग अंपायर आज या स्पर्धेचं आकर्षण मिस्टर साई, अर्थातच माठ्या या नावानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुप्रसिद्ध डान्सिंग अंपायर
आणि त्याचप्रमाणे आमचे मुख्य पंच सध्याच्या घडीला गेले कित्येक वर्ष क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे लालचंद गावन. कटकण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नव्हतं, काही वेळ चेंडू हवेमध्ये होता, बॅकवर्ड पॉइंटला फील्ड केला जाईल तोपर्यंत मात्र 1 रन. 44 धावा धावफलकावर आहेत. कमबॅक करावा लागेल सुयोग भगतला, या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये मात्र मजबूत धावा कुठल्यात त्या नाईट रायडर्सनं. सलामीची जोडी सुद्धा सुरक्षित आहे, एकही विकेट गमावलेली नाहीये. ही एक जमेची बॅप, कॅप्टन सुद्धा आहेत अजूनही. फुल टॉस आहे, इकडे संधी आहे, बॉल हवेत आहे, परंतु वॅकंट एरिया, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. तोपर्यंत मात्र 1 रन. एन्जॉय करतात आमचे सगळेच मान्यवर. स्क्वेअरलेकडे हा बॉल, सिंगल आले. साहिल नाईक आणि सिद्धार्थ नाईक यांची उपस्थिती या ठिकाणी लाभले, त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. 46 धावा धावफलकावर. फुल टॉस आहे, वळवलाय बॉल, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, आणखीन एक चेंडू सीमा पार 4. चौकार आलाय, चांगली इनिंग डेव्हलप केले सनी भगतनं. पहिल्याच मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल क्रॉस पॅटेट, यावेळेस मात्र स्क्वेअर लेग फिल्डरला बीट केले. इनफिल्ड मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि या 2 धावा पूर्ण होत असताना दुहेरी धावांचं योगदान. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरणाऱ्या खेळाडूला ही गदा दिली जाईल, गदा, हिंद केसरी गदा, जी तुम्हाला बैलगाडा शर्यतीमध्ये पाहायला मिळते, परंतु ती बंगला बॉईजने आज क्रिकेटच्या मैदानामध्ये आणले. इकडे मात्र मिस केलाय पाठीमागे, बॉल लॉंग स्टॉप निघालाय, पंचांचा इशारा सुद्धा आलाय. आणखीन धावा, नो बॉलचा इशारा आणि 5 धावा तब्बल 3च्या टोटल मध्ये. उदय शेठ भगत यांचे या ठिकाणी आगमन झाले. फ्रीटचा बॉल, फुल टॉस, टायमिंग झालेलं नाहीये, यावेळेस मात्र सिंगलच मिळाली. चांगली चान्स होती फ्रीटचा बॉल. रेडाची इकडे मात्र पंच डिक्लेअर करतात ही ओव्हर समाप्त झाले. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या तब्बल 58 धावा. आणि सनी भगत आपण पाहूया सध्याच्या घडीला. आणि जर अर्धशतक झळकावलं कोणत्याही खेळाडूनं या स्पर्धेमध्ये तर आयोजकांच्या वतीनं, बंगला बॉईजच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. उदय शेठ यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि संधी आहे इकडे हाफ सेंचुरीची ती सनी भगतला. शेवटच्या ओव्हरमध्ये हे जरूर अर्धशतक तो झळकावू शकतो. 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. शांत डोक्यानं मैदानामध्ये त्याला बॅटिंग करावी लागेल. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर स्कोर सुद्धा चांगला, 58 धावा 4 ओव्हर्समध्ये. 5वं अंतिम षटक असेल आणि ते घेऊन येतोय शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. यावेळचा बॉल, हवाई सफर आणि सनी भगतचं अर्धशतक. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गुड जॉब माटा. एकदा बॅट उंचवायची खरं तर, एकदा बॅट उंचवा आणि कॅमेरामन सियास
क्षणचित्र आपण कॅप्चर करा. पहिलं अर्धशतक पहिल्याच इनिंग मध्ये कॅप्टन नॉक. नाईट रायडर्स साठी कॅप्टन सनी भगतच्या बॅट मधून हे अर्धशतक येत असताना सुपर इनिंग. विशाल पवार आणखीन एक ऑन साइडला उडवलाय बॉल. बॉल गॅप मध्ये प्लेस करण्यात आलाय. एक टप्प्यानिशी बॉल सीमा रेषेच्या दिशेनं. पाहूया पंचांकडे आपण जरूर पाहूया, परंतु इकडे एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. आणि आरोग्य आता आहे. चौकार आहे, फलंदाज बाद नाही. आमचे हास्य सम्राट विनोदी समालोचक दशरथ पाटील सर करावे नवी मुंबई सुद्धा मॅचचा आनंद घेतात आणि त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो शेलकर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. रिप्ले मधून आपण पाहूया पुन्हा एकदा. बाहेरून हा प्रयत्न करण्यात आलाय क्षेत्ररक्षकाकडून. एफर्ट्स सीमारेषेच्या बाहेरून चेंडू आणण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचमुळे या 4 धावा प्राप्त होतील त्या सनी भगतला. झपाट्यानं धावसंख्या विकसित होत असताना 68 वर पोहोचलाय स्कोर. आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विशाल पवार स्वागत केलंय विशाल पवारचं. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा. विशाल पवारला लवकर लाईन चेंज करावी लागेल आणि सध्याच्या घडीला नाईट रायडर्स टीमचा कॅप्टन. नाईट रायडर टीमचं नाव आहे परंतु डे रायडिंग करतात सध्या सनी भगत. अकूट टप्प्याचा बॉल हाही भिरकावून दिलाय आणि बॉल जाईल स्क्वेअर लेगच्या वरतून. 6 धावांकरता अनस्टॉपेबल सनी भगतच्या बॅटमधून षटकार. आज कदाचित गावण्यानं सुद्धा नाचवायला लागेल. षटकार चौकार षटकार. विशाल पवारच्या या शेवटच्या ओव्हरमध्ये खरपूस समाचार घेतलाय सनी भगत. 74 धावा तब्बल धावफलकावर. इकडे मात्र आणखीन एक पुल शॉट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. अंदाज चुकलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगची सीमारेषा ओलांडले आणि आज सनी भगतच्या बॅटमधून धावाच धावा. थँक्यू सो मच माट्या. आणि श्रीधर शेठ भगत यांच्या वतीनं काहीतरी पारितोषिक दिलं जातंय. चला पहिली बोनी तर झाले. पहिली बोनी झाले त्याला फार महत्व आहे. श्रीधर शेठ भगत साहेब त्यांच्या वतीनं आणि इकडे सचिन शेठ घरत सचिन शेठ भगत सुद्धा आलेत आणि त्यांनी सुद्धा बरीचशी पारितोषिकं त्यांना दिलेत. सचिन शेठ भगत साहेब आपण मंचावर या. दोन्ही जोडी आपली 4थी मॅच आहे. आपण मंचावर या. आणि माट्याची चांगलीच आता मात्र आता लालचंद गावंडे एकाकी पडलेत. षटकार चौकार. विशाल पवारच्या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये 20 धावा. खराब क्षेत्ररक्षण सुद्धा झालं या ठिकाणी. हाही बॉल लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. संधी मिड विकेटला झेल पकडलाय. अखेरीस ब्रेक थ्रू. मॅन ऑफ द सिरीज साठी जे रेफ्रिजरेटर आहे ज्याच्या सर्वाधिक पॉइंट्स असतील, मग पहिल्या राऊंडला पराभूत जरी झाला असेल एखादा संघ पण त्या खेळाडूचे जर जास्त पॉइंट्स असतील त्याला दिली जाईल. त्यामुळे एक मॅच खेळून सुद्धा तुम्हाला फ्रीज मिळू शकतो. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न परंतु इकडे विकेट अंपायर आउट आहे. यस, कारण हे लिहिणं गरजेचं आहे आणि आपल्याला सुद्धा पारितोषिकं द्यायची आहेत.
तर शेवटच्या बॉलवर विशाल पवारला 2 चेंडूंमध्ये 2 सफलता प्राप्त झाल्यात. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये धावफलकावर नाईट रायडर्सची धावसंख्या आहे ती तब्बल 78 धावा. 79 धावांचं लक्ष आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला अर्चिज एंटरप्राइजेस आणि सी कंपनी टॉस करून घ्या आपण. चला कॅप्टन, अर्चिज एंटरप्राइजेस आणि सी कंपनी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मंचावर या प्लीज. 66 धावांची इनिंग मात्र साकारली. सलामीला जात असताना 26 बॉल मध्ये 5 षटकार 7 चौकार तब्बल 66 धावा. पहिल्याच मॅच मध्ये सनी भगत रेफ्रिजरेटरच्या रेस मध्ये लागलाय. पहिल्याच मॅच मध्ये फ्रीजच्या रेस मध्ये. टॉस केला जाईल अर्चित एंटरप्राइजेस सी कंपनी. चला टॉस साठी या प्लीज, अन्यथा ओव्हर मध्ये कपात केली जाईल जर टॉस इनिंग ब्रेक मध्ये झाला नाही तर. राजू भगत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्याचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आर्टिस्ट 11 आणि सी कंपनी यांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी मंचावरती यावे अशी विनंती करतो. आर्टिस्ट 11 मितेश भगत, सी कंपनीचे संघनायक सौरभ कडू या ठिकाणी मंचावरती उपस्थित झाले आहेत. मितेश भगत यांच्या नाणेफेकीसाठी यावे. चला बॉल द्या, फक्त 2च अंपायर. काय योगायोग आहे. चला सी कंपनी आणि आर्चिस एंटरप्राइजेस यांच्यामध्ये टॉस केला जाईल. लवकर या प्लीज आपण. चला लवकर या टॉस साठी, काही इनिंग ब्रेक मध्ये वेळ मिळतो आपल्याला टॉस साठी. आर्टिस्ट 11 मितेश भगत यांनी त्वरित टॉस साठी मंचावरती यावे. चला आर्चिस एंटरप्राइजेस या आपण. एका बाजूला सी कंपनी आहे, ओमकार भगत, साहिल घरत यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि दुसऱ्या बाजूला मितेशचा संघ आर्चिस एंटरप्राइजेस. टॉस केला जाईल अरुण शेठ भगत यांच्या शुभ हस्ते. It is the call and tail it is. तर टॉस जिंकलाय मितेश. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? निर्णय काय असेल? कसं वाटतंय बंगला बॉयजचं यंदाचं आयोजन? आयोजन तर खूप छान आहे. एवढी पारितोषिक दिलेत खरं तर मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा नसतात, त्याबद्दल काय सांगशील? ते मस्त. सौरभ आहेत, सौरभ कडू. सौरभ, कसं वाटलं आयोजन आणि पहिल्यांदा बॅटिंग करायची तुम्हाला? आयोजन खूप छान आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप छान आयोजन आहे. बॅटिंग करायचं तर बघू कसं काय होत आहे. मागच्या वर्षी आम्ही चॅम्पियन झालेलो, यावर्षी पण प्रयत्न तोच असेल. बघू आता काय होतंय. वैयक्तिक पारितोषिकांसाठी खरं तर मॅन ऑफ द मॅच साठी अगदी गदा दिली आहे तुम्हाला आणि कूलर दिलाय, त्यामुळं प्रचंड पैसा खर्च केलाय खरं तर आयोजकांनी. रॉयल आयोजन आहे, त्यांच्याबद्दल काय सांगशील? या पारितोषिकांबद्दल काय सांगशील? पारितोषिक मागच्या वर्षी पण हे होता वर्ल्ड कप टाईप असा म्हणजे हे होते. यावर्षी त्यांनी अजून जास्त पैसे टाकले आणि अजून मोठे ट्रॉफीज वगैरे आणल्यात. आणि कूलर हे नवीनच आहे, मॅन ऑफ द मॅचला कूलर. तर पुढच्या वर्षी काय आणतात नवीन अजून ते बघायला भेटेल. नाही, पुढच्या वर्षी खरं तर त्यांची आणण्याची तयारी आहे, परंतु अट एकच आहे, कुठल्या तरी खेळाडूंनी महेस्पोर्ट शेलगर संघाकडून खेळताना एकतरी बाईक जिंकावी पहिल्यांदा ग्रामीण स्पर्धांमध्ये. आणि ज्या दिवशी जी पहिली बाईक शेलगर गावामध्ये येईल अगदी त्याच वर्षी बाईक या ठिकाणी शेलगर प्रीमियर लीग मध्ये असेल. तर याबद्दल काय मत व्यक्त करशील? तुझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत सगळ्यांना. अगोदर पण प्रफुल बोललेला का बाईक असेल, जर तुम्ही म्हणजे बाईक भेटली गावातल्या कोणत्या तरी प्लेअरला तरी इथं डायरेक्ट SPL ला बाईक ठेवू. यावर्षी तर नाही मिळाले, अजून आहेत 2-3 मॅचेस. बघू, प्रयत्न तर बाईकचा नाही पण जिंकण्याचा प्रयत्न असतो. आता यावर्षी प्रयत्न, 2 मॅचेस राहिल्या, पुढच्या वर्षी अजून प्रयत्न करू जोरात.
चला आय एम सॉरी थँक्यू सो मच सौरभ. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. का बरेच वर्ष झाली बाईक आलेली नाहीये शेलगर गावामध्ये, जवळजवळ 10 वर्ष. कारण 2015ला हा सचिन शेठ ओवळ्याच्या मैदानावर खरं तर पहिली बाईक त्यांना मिळाली होती. उल्वा नोड मधली सुद्धा पहिलीच बाईक होती ती सचिन शेठ घरत यांची. तर जाऊया इकडे, मोठा चेस करायचा आहे आणि मोठ्या चेससाठी ऐकूया आपण अमितजी म्हात्रे, जोहे पेण यांचा आवाज. धन्यवाद दीपक पाटील सर. आपण सर्वजण पाहत आहोत अगदी बंगला बॉईज आयोजित धुळीवंदन चषक 2025. येस काय, चला चेक करा बघा स्टंपला बॉल लागलाय काय. बेल्स पडलेली आहे. आता वाऱ्याची पडली कशी पडली ती तुम्ही बघा. आणि ना पैशासाठी ना राजकारणासाठी एक दिवस क्रिकेट खेळू या शेलगर गावासाठी बंगला बॉईजच्या माध्यमातून केलेला हा 24 कॅरेटचं आयोजन नियोजन बघा. आयोजनामध्ये कसं आयोजन परफेक्ट आहे. एकीकडे फ्रीज, दुसरीकडे गदा आणि तिसरीकडे अंपायर गावठांची रंभा. बॉलनी पडले बघा, मला ते पंच बॉलनी पडलंय. विकेट विकेट गॉन. डीजे बजाव. मोठा हादरा अस्मित घरत अंडा घेऊन मैदानाच्या बाहेर. और तमाम दर्शकों का हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं. फिलहाल जो इस बार ये स्कोर जो है 79 का, ये बहुत बड़ा स्कोर है. कल तो होली थी, आज तो धुलीवंदन है, लेकिन रंग में क्या गेंद बल्लेबाजी चली. मानो ये रन इकट्ठा करना है तो बड़ी मशक्कत करना पड़ेगी अपोजिट टीम को. यानी कि यो राइडर्स तड़का दिखाना पड़ेगा, मारधार करना पड़ेगा, आक्रमण हमला तर्क से तीर निकालकर ऐसी झड़ी देना पड़ेगा बॉलरों को. बॉलर लस्त बस्त होना चाहिए. लेकिन पहली गेंद के ऊपर सनी भगत ने चलता कर दिया. सुयोग भगत. चला जास्त वेळ घेऊ नका, तुम्ही डिस्टर्ब जास्त करू नका. फुल टॉस बॉल हवा में, कैच भाऊ घ्या. सीधर सेट साहेब आता पकडायचं जड झालं काम. असू द्या प्रयत्न, सावकाश घाई करू नका. आणि बघा त्यांचे चिरंजीव चष्मा बाजूला ठेवा. हा सावकाश सावकाश, घाई नका करू. अरे काय झालं तुमचं झालं तर वय भाकड बिकड हल्ला फटका पडला तर वाट लागेल. स्कोर 2. प्रयत्न चांगला सीधर सेट, जबरदस्त. याला म्हणतात जुनून. स्कोर हो चुका है 2. फुल टॉस और ये छकड़ी जाएगी लगता है कि अंपायर से डीजे कमान. त्याची झोली भरत चाललेली आहे बघा. त्याची पण 32 खोलला हळूहळू. ओ सुंदर बॉल, गुड डिलीवरी. अक्रॉस लाईन खेळणे गए थे. आणि ही तर खरी ओळख आहे या शेलगर गावाची. आता यंदाचा वर्ष जाऊ दे, पुढल्या वर्षी अजून 2-3 चेर आणून नाचाला म्हणजे माट्याचं बरोबर नाचतील. फुल टॉस और ये छकड़ी 6 यूज डीजे.
डीजे डीजे तुम्ही लक्षात ठेवा, हा आला ना, हा तिकडे गेला की गाणी असले वाजवायची बस. तयारीमध्ये राहा. आणि धावा संख्या 14, सुयोग भगत तापलाई. सनी भगत आणि यावेळी चेंडू मात्र बाहेर. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकानंतर यो यो रायडर संघाची धावा संख्या आहे ती 14. 14ला एक गडी मैदानाच्या बाहेर. आता विजयासाठी 24 चेंडू आणि धावा पाहिजे 65. 24ला 65 म्हणजे हत्तीला चड्डी घालायला लागेल तुम्हाला. आमचे सन्माननीय अरुण शेठ साहेब, महेंद्र शेठ साहेब, सर्व या गावचे, याला म्हणतात एकी. गावासाठी आणि क्रिकेटसाठी शेलगाव गाव म्हणलं क्रिकेटची पंढरी आमचे सचिन गरज साहेब सुद्धा, यंबा आमचे सर्वांनी यांनी मेहनत अशी फुल घेतलेली आहे, म्हणून हा मैदान अगदी सुसज्जित आहे. आता इकडे मात्र माटे अंपायर आणि अंपायरची जोडी बघा कशी आहे. एका बाजूला मुसल, दुसऱ्या बाजूला उखल. एक बड़े मियाँ दूसरे छोटे मियाँ. विशाल भगत बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है और अंपायर अभी तैयार है. डीजे मास्टर आप भी तैयार रहो. चौदा स्कोर. कितने प्लेयर चालतील. फुल टॉस और इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर फील्डर मौजूद है. एक सिंगल और स्कोर आगे जाएगा 15. पीटीसी लाईव्ह केतन दळवी यांची पूर्ण सेना, 2 कॅमेरामॅन, एक तर सकाळी धागेच घेऊन वरती बसलाय. स्कोर 15. चला चला स्पीड अप करा, मॅचेस भरपूर आहेत. बॅट्समन आपण तयारीमध्ये राहा. बघा पंचांचे ऍक्शन बघा कसं आहे. पंचांच्या पाय किती लांब आहेत बघा. फुल टॉस. नाचा माटे नाचा. चौकार चौकार असू दे, हळूहळू नाच. आणि धावा संख्या 19. 19ला 1. विशाल भगत की अगली बॉल और ये चौका. नाचो ना. त्याला म्हणतात शेलगरवाले आहे ते हत्तीला चड्डी घालतील. तो नाचला तर तो पण नाचतोय. याला पॉवर म्हणतात, इम्युनिटी. सर्कल ना, सर्कल मध्ये कसं बाहेरच नाचला पाहिजे, आतमध्ये नाचून जमणार नाही कारण गर्दी आहे ना. धावसंख्या 23. 23. चौकार. शॉर्ट ऑफ लेंथ है इस बार देखा जाए, लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी है. तर बघा आता पंच बघा आहे ना कसं हात काढून घ्या ना खाली ते काय बिल काय. ऍक्शन बघा पंचांची कशी आहे. आखिरी 2 बॉल.
शॉर्ट बॉल और इस बार हवा में जरूर बच्चे असंभाल के। एक के साथ स्कोर आगे जा रहा है। 24 छक्का, हाँ छक्का, सिक्सर मारा, छक्का बोला घाबरा होते। 24 लॉस ऑफ 1। अंतिम बॉल, आखरी गेंद, 19 धावांचा पाठलाग। पहिल्या षटकामध्ये 14 आणि या 5 चेंडूमध्ये धावा आल्यात अवघ्या 10। ओ कव्हरला घ्या काय भाऊ, मस्त घ्या जाऊ डीजे। विशाल बघा दिसल्या मस्त, अशाच काय घेत राहा। डीजे काय झालं, मागं पडले, असू दे थांबा, असू दे काय हरकत। 2 षटकानंतर इकडे बघा, यो रायडर संघ धावा संख्या 24, आता 18 चेंडू आणि 55 धावांची गरज विजयासाठी। जो संघ हारेल तो कांदे कापाला बाद डायरेक्ट। आणि मस्त कॅच घेते कव्हरला विशाल भगत, 10 धावा देऊन 1 विकेट आणि कॅच पण घेतली विशाल भगत। विशाल नाही, आता तुझा लग्न झालं की असं होतंय, पेनाची शाई जास्त पडते ना। इकडे बघा कसा नंबर लावला, बघा काय अजून काय हे नाही का। तर सन्माननीय आमच्या संतोष भगत साहेब यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या। आता 55 धावांची गरज, याचा नुसता मास चालते, मास नाही। इकडे कशी बघ, गेल्या वर्षी होली, यंदा पोली दिली, पॉवर आहे। अतुल आदित्य बघा आमच्या साईडला आहे, याची कशी आदित्य शाही मजबूत ना, पेन मजबूत, लगेच पडली, सुरसुरा जास्त होता, व्हायलाच पाहिजे। यावेळी मात्र असले बायले शॉट जमणार नाही। शॉट कसा दम म्हणजे मारला की गेला, गेली चंपा डायरेक्ट वरती इंद्रदेव खुश। बाबूशा क्या शॉट, त्याला शॉट येत नाही, शॉट फुल टॉस नाही। गुड फील्डिंग, मस्त फील्डिंग। 1 के साथ यो राइडर्स का स्कोर है 25 धावा संख्या 25। हत्तीला चड्डी घालावत लागेल तुम्हाला, नाही जात तर कशी पण घसवा, नाही तर तुमचा बाजार उठला तर समजा तुम्ही मात्र बाहेर। म्हणून बाजारामध्येच, बाजार चालू असताना धुमाकूळ घालायचा। 25 धावा। यार इस बार ये शॉट में कुछ दम नहीं है, लेकिन सिंगल जलेगा, मिस टाइम शॉट है, क्रॉस बैट से खेला हुआ। एक सिंगल के साथ ये राइडर्स का स्कोर है 26-26। सुयोग असू दे, एडी काय ते सातारा लफडा केले माणसं काय करणार। 26 गुड बॉल, सुंदर डिलीवरी, देखो मारो जानो परको। प्रवीण दुगाले कहता ना, देखो जानो परको और मारो। बघा आणि मारा, नुसती बॅट चालू नका। यंबाई बघा कशी यंदा होलीला गेलते, बॉल धरणारच ना, कोण सोडणार। काय नाही, आणि अंबाई मात्र बघा कसे काल होळीला त्यांना गाडी दिलेली असेल भेट गिफ्ट। धावा संख्या 27, पहिली होली आणि जावायला दिली काल पोली, आज खायचे ऍसिडिटीची गोली, कारण होली है बुरा मत मानो। किया शाम को देखिए भाभी भी
हमका का दहशत काही नाही करतो 27 हे काय असले शॉटला काय मजा आहे या जमिनीला काही ना आकाशात मारा भाऊ जमिनी मध्यातच विजयासाठी 12 चेंडू 18 चेंडू शिल्लक 12 चेंडू धावा पाहिजे 52 म्हणजे श्रीलंकेच्या रावणाला आठवायला लागेल तुम्हाला वाजवा डीजे थोडा लाईट सुजल घरत साहेब यांच्याकडे जेवणासाठी 30 किलो चिकन आज अंपायर ताव मारतील दोघं पण हा बरं पंच तुम्हालाही विनंती असेल तुम्ही त्यांना वॉर्निंग कडक द्या आणि बस बघा आमचे लालचंद भाई सांगत आहे आणि अंपायरची जोडी कशी आहे एका बाजूला गावठाणचा मुसल तर इकडे हा उखल वाघेलवाड्याचा कशी जोडी आहे लांब चिकी जवळ आली चला चला स्पीडअप करा या 4 ओव्हरी 5च खेळायला लागते पहिला घ्या राऊंडवर घ्या तिकडे घ्या अरे काय प्रेमात फेकाचा बॉल हा ते काय इकडे लगन चालू आहे का काय काय रे काय फिल्डिंग करत असली याला लगन फिरला असे कचरे बिचराचे फिल्डिंग करी सगळे बॉलर कोण आहे दिशाल दिशाल आदित्य यंदा जाऊ दे पुढल्या वर्षी करून टाक सावली पडायलाच पाहिजे श्रीधर शेठ भगत साहेब आमचे बघा टीमचे नाही अरे अजून मागा टाकायचा बॉल तिकडे तिकडे टाकायचा माग तुला या जवानीमध्ये असले बॉल टाकते इकडे अर्धे रस्त्यात हॅलो डीजे ते तिकडे लांब चिकी आली ना की तुम्ही लगेच वाजवा थांबाचाच नाही त्याचा जर टायमिंग निघून गेला नाचाचाच नाही तो षटकार चौतीस फुल टॉस हा पडतोय मग या जवानीन पडतोय कसं काय जावं धावा 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 भाऊ धावा घ्या 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 नाही पोचले आतमध्ये पूर्ण गेलं हा असं यंग आहे ना होळी जास्त खेळलाय काल तो खाली पडतो या वयामध्ये म्हणजे कसं काय व्हायला हा 36 शॉर्ट बॉल होता नाही मारता आला आणि मला वाटतं जवळजवळ इकडं योयो रायडर संघाचा बाजार उठेल तुम्ही असं खेळत राहिलं तर सन्मान्य रामदास भगतसाहेब मंचावर या आणि घ्या कॅच अप्पा घ्या अप्पा काय तुम्ही करता समजत नाही काय ड्रॉप असू दे आमचे सन्माननीय रामदास भगत साहेब यांचे आभार मानतील मंदार भगत यांना विनंती करतो त्याने आभाराचा स्वीकार करावा आभार नाही स्वागत के सकाळीच पिलीत दारू तुम्ही आभार नको स्वागत घ्या अजून काय सुरुवातच आहे तेव्हा तुमची अशी अवस्था 37 त्यांचा पण दोष नाही वर्षाची एकदा आले की होते त्याचं 37 स्वागत होतंय मंचावर शॉर्ट बॉल आणि काही नाही तुम्ही झाल्या दादा तुमचा बाजार उठायचा टाइम आला शेवटचं षटक आता कांदे कापायला लागते तुम्हाला मारायचा कसा झोडायचा कसा हे पहिलं माहिती पाहिजे तुम्ही मागून माराल तर काय मजा नाही आहे पुढून मारा पण सपा सपा मारा आणि प्रवीणजी म्हात्रे यांचा यथोचित सन्मान होते मी प्रवीणजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आमच्या हा सन्मानात स्वीकार करावा नाईटला ते फॉर्मात होते हा डे आहे त्यांचा यथोचित सन्मान आणि बघा आज आपल्या गावाचा अभिमान स्वाभिमान जबरदस्त बंगला बॉयज आयोजित धुलीवंदन चषक 2025 आमचे यंबाई आणि त्यांच्या साथीदारांनी घेतलेली मेहनतीच्या जोरावर अशी प्रीमियर लीग आमच्या पेन तालुक्यात पण नाही धावा पाहिजे 6 ला 42
दिल्ली दूर आहे आणि आता तुम्हाला वाजवावाजवी करायला लागेल. प्रवीण भगत, चांगला बॉल. आणि बघा टॉस जिंकला त्याने आतमध्ये उतरायचं आहे. 5ला 42. सुंदर बॉल, गुडलैंड स्पॉट के ऊपर ही गेंद थी. 4 में आता जवळजवळ मला वाटते सुयोगने चांगली खेळी केली होती, पण या खेळीचा काय फायदा होऊ शकत नाही. फुल टॉस और ये कॅच, ड्रॉप कॅच आहे. चला ॲडव्होकेट कुंदन टकले गावठाण यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे टकले साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पेल मध्ये. चला तिकडे बाउंड्री जाईल काय नाही. जवळजवळ बाजार उठला योग्य रायडरचा. ते आता गेले. निळी जर्सी फिकी पडली कारण सफेद जर्सीची चांगली गोलंदाजी झाली. खेळ खल्लास. हे काय नंतर मारून उपयोग काय, परीक्षा संपल्यावर अभ्यास करून काय फायदा आहे. सिंगल ते सिंगलला कोण विचारते. धावा भरपूर पाहिजे त्यावेळी आशे फटके नाही जमत. बंगला बॉयज आयोजित धुलिवंदन चषक 2025 सेलगर गावामध्ये आज जत्रा, फुल मजा. हा, आणि याला म्हणतात एन्जॉय, याला म्हणतात दिमागदार आयोजन. आमचे अंबाई बघा सुरुवात आहे आदित्य. त्याच्यामुळे हा पहिला सामना अगदी धुमधडक्यात जिंकला आणि परास्त केला, हरवलाय. इकडे मात्र उचल बांगडी केली यो रायडर संघाची. नाईट रायडर संघ अभिनंदन आणि हार्डलक यो रायडर्स, त्यांचे मालक, त्यांचे कॅप्टन, सर्व खेळाडूंचा आम्ही आभार व्यक्त करतो. चांगला खेळ दाखवला, मजा आली आणि हा सामना जिंकला नाईट रायडर संघानं. चला आता मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आमचे नो डाऊट सनी, ज्यानं 66 धावा कुठल्या आणि एक विकेट पण घेतली. त्या सनीला विनंती असेल आपण आमच्या मंचावर या. आजचा दिवस सकाळी गाजवला, काल होली होती आणि हा कूलर बघा आणि गदा. चला सनी या. हा, जवळजवळ अर्ध्या फिजावर कब्जा आहे. पुढची मॅच आतमध्ये गेली, उतरली. चला ते बघा सनी या. भरतजी भगत यांना विनंती आपण मंचावर या. बघा कशी बॉडी आहे सनी यांची. आणि मॅच लगे आपण फिल्डिंग लावून घ्या. तर पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सनी ठरलाय. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो नाईट रायडर्स टीमनं पहिला सामना